भारताच्या बिझनेस वर्ल्डमध्ये आता एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सरकार एक नवीन कॉर्पोरेट कायदे विधेयक आणतंय आणि यामुळे कंपन्या चालवण्याचे नियम मुळापासूनच बदलू शकतात. पण प्रश्न हा आहे की हे बदल व्यवसायांसाठी खरंच फायदेशीर ठरतील की काही नवीनच अडचणी उभे राहतील. चला तर मग या महत्त्वाच्या विधेयकाचे सगळे पैलू आजच्या या विश्लेषणात समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी हे नवीन विधेयक नक्की आहे तरी काय ते समजून घेऊ. मग यामुळे कंपन्यांवर काय परिणाम होणार आहे यावर नजर टाकू. त्यानंतर यावर टीका का होतीये आणि सरकार त्यावर काय म्हणतंय हेही पाहू. आणि शेवटी हा सगळा वाद भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इतका महत्त्वाचा का आहे याचं उत्तर शोधूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक 2026 नेमकं आहे काय आणि यातून सरकारला काय मिळवायचं आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे जुने व्यावसायिक कायदे अपडेट करणं आणि कंपन्यांसाठी गोष्टी सोप्या करणं. यासाठी दोन महत्त्वाच्या कायद्यांमध्ये बदल केले जात आहेत. एक म्हणजे 2013चा कंपनी कायदा आणि दुसरा 2008चा LLP कायदा. यातून नियमांचा बोझा कमी करण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, तर हे कायदे बदलणार आहेत हे कळलं, पण याचा प्रत्यक्ष व्यवसायांवर काय परिणाम होणार आहे? म्हणजे कंपन्यांसाठी नक्की काय बदलणार आहे? चला काही सगळ्यात महत्त्वाचे बदल पाहूया. या बिलामधला सगळ्यात जास्त चर्चेचा विषय कुठला असेल तर तो आहे CSR, म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी संबंधित. आतापर्यंत कसं होतं, ज्या कंपन्यांचा नफा 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असायचा त्यांना CSRवर खर्च करणं बंधनकारक होतं. पण आता ही मर्यादा वाढवून थेट 10 कोटी रुपये केली जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा की लहान आणि मध्यम कंपन्यांना या बंधनातून मोठी सूट मिळणार आहे. CSR सोबतच इतरही काही महत्त्वाचे बदल आहेत. आता कंपन्यांना मीटिंग्ससाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय देता येतील. काही किचकट कायदेशीर कागदपत्रांऐवजी आता साधी स्वघोषणापत्र चालतील. आणि CSRचा पैसा खर्च करण्यासाठी कंपन्यांना 30 दिवसांऐवजी 90 दिवसांची मुदत मिळेल. या सगळ्याचा उद्देश एकच दिसतोय, कंपन्यांना जास्त फ्लेक्सिबिलिटी देणं आणि नियमांचं ओझं कमी करणं. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. हे विधेयक जरी अनेकांना सोपं वाटत असलं तरी काही तज्ज्ञ आणि विरोधक मात्र धोक्याचा इशारा देत आहेत. त्यांचे नेमके आक्षेप काय आहेत ते आता समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि मोठा आक्षेप आहे तो अधिकारांच्या केंद्रीकरणावर. टीकाकारांचं म्हणणं असं आहे की हे विधेयक संसदेचे अधिकार कमी करून ते सरकारी संस्थांना देत आहे ज्यांच्यावर पुरेसं नियंत्रण नसेल. म्हणजे कायदे बनवण्याचं महत्त्वाचं काम संसदेऐवजी सरकारी अधिकारी करतील आणि हे आपल्या घटनात्मक तत्वांच्या विरोधात आहे असा गंभीर आरोप केला जातोय. दुसरी मोठी चिंता आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल, म्हणजे कंपन्यांची जबाबदारी आणि पारदर्शकतेबद्दल. आक्षेप असा आहे की या बदलांमुळे कंपन्यांचं उत्तरदायित्व कमी होऊ शकतं आणि याचा थेट फटका भागधारकांना म्हणजेच गुंतवणूकदारांना बसू शकतो. तर मग टीकाकार नेमकं कशावर बोट ठेवत आहेत? एकतर ते म्हणतात की CSRचे नियम सौम्य केले जात आहेत. दुसरं, काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षाच काढून टाकली आहे. आणि तिसरं म्हणजे नियम बनवण्याचे महत्त्वाचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना दिले जात आहेत. या सगळ्यामुळे कंपन्यांवरील नियंत्रणच कमकुवत होतंय अशी भीती व्यक्त केली जात आहे. बरं, आता या वादाची दुसरी बाजूही पाहूया. या सगळ्या टीकेवर सरकारचं काय म्हणणं आहे, ते या बदलांचं समर्थन कसं करत आहेत हे समजून घेऊ. सरकारी अधिकाऱ्यांना जास्त अधिकार देण्याच्या आक्षेपावर सरकारचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही काही नवीन गोष्ट नाही. सेबीसारख्या संस्थांकडे आधीपासूनच असे अधिकार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही नवीन नियम बनवला गेला तरी तो मंजुरीसाठी संसदेसमोर ठेवावाच लागेल. त्यामुळे पारदर्शकतेची काळजी घेतली जाईल. आता CSRवरील टीकेबद्दल सरकार काय म्हणतंय? त्यांनी स्पष्ट केलंय की हा बदल फक्त लहान कंपन्यांना मदत करण्यासाठी आहे. कारण 500 कोटींची नेटवर्थ किंवा 1000 कोटींची उलाढाल यांसारखे मोठे निकष अजूनही कायम आहेत. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना सामाजिक जबाबदारीतून सुटता येणार नाही. आणि हा एक खूपच इंटरेस्टिंग बदल आहे. हे विधेयक फौजदारी शिक्षेऐवजी आर्थिक दंडावर जास्त भर देत आहे. म्हणजे तब्बल 21 प्रकारच्या उल्लंघनांसाठी आता तुरुंगवासाची शिक्षा नसेल. त्याऐवजी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पारदर्शकपणे दंड आकारला जाईल. यामुळे कोर्टावरचा भार कमी होईल आणि प्रक्रियाही वेगवान होईल. थोडक्यात सांगायचं तर सरकारच्या मते हे विधेयक कंपन्यांचं काम सोपं करेल.
व्हर्च्युअल मीटिंगमुळे भागधारकांना सहभागी होणं सोपं जाईल आणि लहान उद्योगांना औपचारिक अर्थव्यवस्थेत यायला मोठी मदत मिळेल. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? हा वाद फक्त काही नियमांपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन महत्त्वाच्या विचारांमधला संघर्ष आहे. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे. बघा, एका बाजूला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजेच व्यवसाय करणं सोपं करण्याची गरज, नियम सुलभ करणं, लहान कंपन्यांना मदत करणं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर स्ट्रॉंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स, म्हणजे कंपन्यांवर कडक नियंत्रण आणि गुंतवणूकदारांचं संरक्षण. आता सरकारचा दावा असा आहे की हे विधेयक या दोन्हीमध्ये एक बॅलन्स, एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. हे विधेयक खरंच भारतीय व्यवसाय कायद्यांना आधुनिक बनवून पुढे घेऊन जाईल, की व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली ते त्या संरक्षणात्मक चौकटीलाच कमकुवत करेल, जे संपूर्ण व्यवस्थेसाठी खूप आवश्यक आहे? याचा भविष्यात काय परिणाम होईल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.